तर नमस्कार मित्रांनो, तर आमच्या घरात बहिणीच्या साखरपुड्याची लगबग चालू होती. मग त्यासाठीच लागणार केक आणू. मी चालले भाऊसोबत केक आणू. मग मस्त एका रस्त्याची मजा घेत आणि हे हिरव्या निसर्गाचा आनंद घेत आम्ही येऊन पोहोचलो पेट्रोल पंपावरती. मग गाडी जरा तेलपाणी घालून डायरेक्ट घेऊन बसलो केक शॉप वरती. तर केक अजून रेडी जाऊ नव्हतो म्हणून जरा हॉटेलात नाश्ता करू गेलो. मग मस्तपैकी गरमागरम मसाला खाऊन घेतलो. तोपर्यंत आमचं केक सुद्धा रेडी झालो होतो. मग तो घेऊन घराकडे पोहोचलो. घरात सुद्धा जेवणाची तयारी जोरदार चालू होती. आमच्या बाळा काका जेवणाची तयारी करी होतो. संकट असल्या कारणामुळे आमच्याकडे गोड जेवण होता. आमचे आजोबा त्यांना स्वतः मदत करी होते. मग जरा जेवण हातभार लावून आमच्या भाऊसने सुद्धा त्यांना जरा मदत केलेली. तोपर्यंत बाळा काका त्यांच्या उपवासात त्यांच्यासाठी मस्तपैकी साबुदाण्याची खिचडी तयार केली होती. त्यांच्या सगळं होईसर पटकन मी हळद माझी तयारी करून घेतली. तोपर्यंत संतू काका जलू काकीन पाहुण्यांसाठी मस्तपैकी गारेगार सरबत तयार केला होता. आमच्या मॅडम सुद्धा कार्यक्रमात हातभार लावला. ठरवलं बात पटापट वाळवून घेतल्या. तोपर्यंत सगळी पाहुणे मुली सुद्धा गेली होती. त्यांच्यासाठी आमचा ताई घ्या पटकन पाणी घेऊन बाहेर गेला. मग सगळ्या गावकांच्या समस्त बघण्याचा कार्यक्रम झाला. गावकऱ्यांनी नवऱ्या मुला होईनबद्दल प्रश्न विचारल्यानी. त्यानंतर गावच्या जाणत्या माणसांनी सर्वांसमवेत या कार्यक्रमाची सांगता केल्यानी. मग त्यानंतर दोघांनी सुद्धा एकमेका अंगठी घालून घेतल्यानी. त्यानंतर लगेच दोघांमध्ये साखरेचं पुढं लवकर कोण फोडता यासाठी शर्यत लागली. त्यामध्ये आमच्या ताई घ्यान सर्वात बाजी मारत साखरेचं पुढं पडून दाखवल्या. मग त्यानंतर दोघांनी सुद्धा एकमेका केक भरून या कार्यक्रमाचा शेवट गोड केल्यानी. चला तर मित्रांनो, बाय, भेटून ब्लॉग मध्ये.